तोंडाला चव नसेल तर ही आमटी बनवून पहा. झणझणीत आणि चटपटीत आमटी आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. चना डाळीची आमटी बनवायची आहे. त्यासाठी चना डाळ घेतली 1.5 वाटी, थोडीशी जास्तच घेतली आहे. पुरणपोळी बनवायची आहे. डाळ धुवून घ्यायची, 2 पाण्याने धुवून घ्यायची डाळ. डाळ धुवून घेतली 2 पाण्याने. कुकरमध्ये टाकायची आहे डाळ, शिजून घ्यायची. पाणी गरम झाले, डाळ टाकायची आहे. डाळ टाकलेली आहे. झाकण लावायचे आणि 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ शिजलेली आहे. चाळणी घेतली, डाळ चाळणीमध्ये टाकलेली आहे. छान अशी शिजलेली. डाळीचं पाणी आहे ना, आमटीसाठीच वापरायचंय. येळवणी म्हणतात आमच्या इकडे. डाळ बारीक बनवून घ्यायची. पुरण बारीक बनवायची चाळणी आहे. डाळ यानेच बारीक बनवून घ्यायची. डाळ बारीक बनवून घेतली. कांदे घेतले 2 भाजून, खोबरे भाजून घेतले, लसण वाटण बनवून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. बारीक बनवून घ्यायचे मिक्सरला. वाटण बारीक बनवलंय. यामध्ये डाळ टाकायची आहे बारीक बनवलेली. मिक्सरला फिरून घ्यायचे. वाटण तयार झालेलं आहे. आमटी बनवून घ्यायची. तेल 2 चमचे टाकलेलं आहे. गरम झालेलं आहे. तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे. तेल गरम झाले, मोहरी टाकायची. जिरे, वाटण बनवलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण भाजून घ्यायचे. वाटण बनवताना जास्त वाटण बारीक बनवायचं नाही. छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचे. वाटण भाजलेलं आहे. मसाले टाकायचे. मसाले घेतले आहेत. धना पावडर, हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला टाकायचा आहे. सगळे मसाले एकत्र बनवून घ्यायचे आणि तेलामध्ये भाजून घ्यायचे. मसाले भाजलेले आहेत. पाणी टाकायचे. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. मसाले तेल सुटेपर्यंत मसाले भाजायचे आहेत. मसाले छान असे भाजलेले आहेत. येळवणी टाकायचंय. थोडंसं पाणी टाकायचे. घट्ट आहे. गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाही.
मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. कोथिंबीर टाकायची. पाच मिनिट आमटी शिजून द्यायची. तयार झालेली आहे आमटी, छान झालेली आहे. पाच मिनिट झाले, शिजलेली आहे आमटी. पाच मिनिट झाले, शिजलेली आहे आमटी, खूप छान झालेली आहे. तयार झालेली आहे आमटी, खूप छान झालेली आहे, अगदी झणझणीत. ही आमटी भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. चवीला पण तितकीच भारी आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे.